तृणमूल काँग्रेसमधील मोठ्या फुटीनंतर ममता बॅनर्जी यांच्यासमोरचं राजकीय संकट आणखी गडद होताना दिसते। पक्षातील तब्बल 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता आणखी 20 खासदार बंडखोर झाल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे एकेकाळी बंगालच्या राजकारणात निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्याकडे आता केवळ 22 आमदार आणि 8 खासदारांचा पाठिंबा उरल्याचं सांगितलं जाते। दुसरीकडे बंडखोर गटातील खासदारांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत हल्ल्यांच्या घटनाही समोर येत असल्याने हा संघर्ष केवळ राजकीय राहिलेला नसून तो थेट अस्तित्वाच्या लढाईत बदलल्याचं चित्र दिसते। अशातच ममता बॅनर्जी यांनी सलग 2 दिवस सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आलाय। इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केल्याचं बोललं जातंय। इतकंच नाही तर आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ममता बॅनर्जी भविष्यात तृणमूल काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेऊ शकतात अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत। म्हणूनच ममता बॅनर्जी यांच्यासमोर काँग्रेससोबत जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलाय का? त्यांचं राजकारण आता काँग्रेसच्या भरोश्यावर चालणार आहे का? TMC मधील बंडखोर खासदारांचा भाजपला किती फायदा होऊ शकतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या राजकीय धक्क्यानंतर ममता बॅनर्जी पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करू शकतील का? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली। एकेकाळी अभेद्य वाटणारा तृणमूल काँग्रेसचा किल्ला ढासळला आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोर अस्तित्वाची लढाई उभी राहिली। मुख्यमंत्रीपद गेलं, पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलं, तर भाजपने बंगालमध्ये सत्ता स्थापन केली। अशा परिस्थितीत ममतांचं राजकीय करिअर संपलं अशी चर्चा सुरू झाली। यासोबतच ममताचं राजकारण आता काँग्रेसच्या भरोश्यावर चालणार आहे का असा प्रश्न देखील समोर आला। मात्र या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ममता यांच्यासमोर उभ्या असलेल्या आव्हानाकडे पाहावं लागेल। ममता बॅनर्जी यांच्यासाठी पहिलं आणि सर्वात मोठं आव्हान म्हणजे तृणमूल काँग्रेस पुन्हा उभी करणं। पक्षातील अनेक आमदार आणि खासदार वेगळे झाल्याच्या चर्चा आहेत। जर हे बंडखोर नेते मोठा गट तयार करण्यात यशस्वी झाले तर तेच खरे TMC असल्याचा दावा करू शकतात। इतकंच नाही तर निवडणूक चिन्हावरही त्यांचा दावा मजबूत होऊ शकतो। मात्र इथेच ममतांची सर्वात मोठी ताकद ती म्हणजे त्यांची वैयक्तिक प्रतिमा आहे। तृणमूल काँग्रेसचा इतिहास पाहिला तर पक्षात ममता इतका लोकप्रिय आणि प्रभावी चेहरा दुसरा कधीच निर्माण झाला नाही। 1998 मध्ये पक्ष स्थापन केल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेते पक्ष सोडून गेले, पण ममतांनी प्रत्येक संकटातून मार्ग काढला। 2011 मध्ये त्यांनी तब्बल 34 वर्षाची डाव्या पक्षाची सत्ता उलटून इतिहास घडवला होता। म्हणूनच निवडणुकीत पराभवानंतरही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला। राजकीय जाणकारांच्या मते हा निर्णय सत्तेसाठी नव्हता तर कार्यकर्त्यांना संदेश देण्यासाठी होता। मी अजूनही लढणार आहे हा संदेश ममतांना आपल्या समर्थकांना पोहोचवायचा होता। पण यासोबतच आता संघटना पुन्हा उभी करणं सोपं नाहीये, कारण पक्षातील दुसरी मोठी समस्या म्हणजे खासदार आणि नेत्याची बंडखोरी। राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर यांनी पक्षाचा राजीनामा दिला। सुष्मिता देव यांच्यासारख्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली। सयानी घोष यांचं नावही बंडखोरीच्या यादीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। हे सर्व ममताच्या अत्यंत जवळचे नेते मानले जातात। त्यामुळे ममता समोरचा प्रश्न केवळ भाजपाशी लढण्याचा नाहीये तर स्वतःच्या पक्षाला वाचवण्याचाही आहे। जर आणखी खासदार पक्ष सोडून गेले तर दिल्लीतील त्यांची ताकद कमी होईल आणि इथूनच काँग्रेसचा मुद्दा पुढे येतो। निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी अनेकदा इंडिया आघाडीतून वेगळ्या भूमिका घेताना दिसल्या होत्या। काँग्रेसशी त्यांचं नातं फारसं गोड नव्हतं। पश्चिम बंगालमध्येही दोन्ही पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिले आहेत, पण पराभवानंतर ममताचा सूर बदललेला दिसतोय। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्या इंडिया आघाडीला मजबूत करण्यासाठी काम करतील। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचंही त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता आणि सोनिया गांधी यांची झालेली भेट चर्चेचा विषय ठरली। ममतांनी सोनिया गांधींना मिठी मारली आणि त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन स्वतंत्र भेटी घेतली। यावेळी एक नवीन राजकीय संदेश गेला। बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर आता ममता राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय होऊ इच्छित आहेत, कारण वास्तव हे आहे की बंगालमध्ये भाजपच्या वाढत्या ताकदीमुळे ममतांसाठी एकट्याने लढणं अधिक कठीण होऊ शकतं। अशावेळी राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची एकजूट त्यांच्यासाठी राजकीय ऑक्सिजन ठरू शकते। मात्र याचा अर्थ ममता काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत का? तर सध्या तरी असं दिसत नाहीये। यामागे 2 मोठी कारणं आहेत। पहिलं म्हणजे तृणमूल काँग्रेस हा ममताचा स्वतःचा पक्ष आहे। त्यांनी काँग्रेसपासून बंड करून 1998 मध्ये हा पक्ष उभा केला। जवळपास 3 दशकांच्या संघर्षानंतर त्या 3 वेळा मुख्यमंत्री झाल्या।
अशा परिस्थितीत अचानक काँग्रेसमध्ये परत जाणं म्हणजे स्वतःचा राजकीय वारसा संपवण्यासारखं ठरेल. दुसरं कारण म्हणजे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा विरोध. अधीर रंजन चौधरी यांच्यासारख्या नेत्यांनी ममता काँग्रेसमध्ये येण्याच्या चर्चेला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यांच्या मते ममतांनी अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला कमजोर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता अचानक जवळीक साधण्याचं कारण काय असा प्रश्न काँग्रेसमध्ये विचारला जातोय. त्यामुळे सध्या ममता काँग्रेसमध्ये विलीन होतील याची शक्यता कमी आहे, पण काँग्रेससोबत राजकीय सहकार्य वाढवण्याची शक्यता मात्र नकारता येत नाही. खरं तर ममतांना आता काँग्रेसची गरज आहे आणि काँग्रेसलाही ममतांची गरज आहे. काँग्रेसला भाजप विरोधी लढाईत एक मोठा प्रादेशिक चेहरा हवा आहे, तर ममतांना राष्ट्रीय स्तरावर आपली राजकीय प्रासंगिकता टिकवून ठेवायची असेल तर त्यांना काँग्रेससोबत जाणं गरजेचं आहे. म्हणूनच पुढील काळात ममता बॅनर्जींची रणनीती 2 स्तरावर असू शकते. एकीकडे बंगालमध्ये TMC वाचवण्यासाठी संघर्ष आणि दुसरीकडे दिल्लीत इंडिया आघाडीतील भूमिका मजबूत करण्याचा प्रयत्न. त्यामुळे सध्याच्या घडीला असं म्हणता येईल की ममताचं संपूर्ण राजकारण काँग्रेसच्या भरोश्यावर नाही, पण बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा आधार त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा बनत आहे. आज ममता बॅनर्जी यांच्यासमोरचा प्रश्न केवळ TMC वाचवण्याचा नाही आहे, तर राष्ट्रीय राजकारणात स्वतःची जागा टिकवून ठेवण्याचा सुद्धा आहे. आणि त्यासाठी काँग्रेससोबत जवळीक त्यांच्यासाठी निर्णायक नसून गरज बनत असल्याचं चित्र दिसत आहे. एकूणच काय तर ममता बॅनर्जी यांचं संपूर्ण राजकारण काँग्रेसच्या भरोश्यावर आहे असं म्हणता येणार नाही, पण बंगालमध्ये पराभवानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा आधार त्यांच्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचा झाला आहे हे नक्की. आता त्या पुन्हा एकदा संघर्षातून उभ्या राहतात की बंगालच्या राजकारणातील त्यांचं वर्चस्व इतिहासात जमा होतं हे येणारा काळच ठरवेल. बाकी तुम्हाला काय वाटतं, ममता बॅनर्जी पुन्हा दमदार पुनरागमन करतील का, की TMCची ही फूट त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का देणारी ठरणार आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या लगावबत्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.